हे जे आता आम्ही बेसिक शिक्षण घेतो ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबारायांसारखे शास्त्रज्ञ आजपर्यंत झाले नाही बरं. तुम्ही म्हणाल काय संबंध परमार्थाचा आणि विज्ञानाचा? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने लावला असं आमचं मत आहे. वेस्टर्न कल्चर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हालाही आजपर्यंत नाही कळलं. करा ना विचार. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, म्हणून नाही त्या भ्रमात अडकू नका. किती पुस्तकं वाचली तरी ज्ञानेश्वरीची सर येणार नाही. तुम्हाला नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. माऊलींची फक्त विश्वास बहीण म्हणून सांगते, विश्वास ठेवा. नाही त्या गोष्टीच्या खाली घ्या त्याला, नाही त्या गोष्टीच्या पाया पडू नका. नको. काय राहिलं हो दादा कलियुगात? हां, ज्या डोळ्याला पांडुरंग आवडायला पाहिजे त्या डोळ्याला भलत्या गोष्टी आवडायला लागल्या. काय राहिलं सांगा ना. बाप म्हणून, भाऊ म्हणून सांगा, नजरेत नजर घालून सांगा. माझ्या बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी लाज नाही राहिली आपल्याला. राहिली? अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट स्वाभिमानाने मिरवताय तुम्ही. मांसाहार करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे. स्टेटस आहेत त्याचे. पार्टीला गेलतो आज, मटन थाळी हाणली, चिकन थाळी हाणली, बिर्याणी हाणली, दारूचा खंबा स्टेटसला. अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तू स्टेटसला ठेवतोय. बदान का उठवलाय? नात करती का? यावंच लागतोय. आज सोमवार, उद्या मंगळवार. आमचा भाग तर बेकार झाला निसता महाराज बरं का. काय राहिलं? लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण हिंदू धर्मात जन्माला येऊन आपलं असलं वागणं आहे, आपण स्टेटस ठेवतोय रे त्याचे. ठेवा ना स्टेटस. आज इथं कीर्तन आहे, उद्या तिथं भजन आहे, आज इथं हे, उद्या रामायण आहे, पुन्हा हे करा ना बाबांनो. हा, बायावर पैसे उधळणं तुम्हाला भारी वाटायला लागले? अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही आज. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं ना, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण फक्त नजर आहे. डोक्यात ठेवा रे. अहो, शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहा बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे, पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. क्या लगता है आपको जहापना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहां तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत, यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूं, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. अरे माय बापा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. स्वाभिमान बाळगा ना. माज कशाचा करताय? आणि ह्या गोष्टी माझाच्याच आहेत. हे जे चुकीचं वागणं हे माझामुळेच, अहंकारामुळेच. तर काय कमी केलं देवाने सांगा? अरे घाला ना माळ.
घाला कपाळाला गंध लावा, मिरवा स्वाभिमानाने, सांगा वैष्णव आहे म्हणून. याची काय लाज बाळगायची आहे? नको ना पण दादा, नाही त्या गोष्टीत आम्ही फार स्वाभिमानी आहोत. नको विठ्ठला, नाही त्या भानगडीत नको. माझ्यासाठी अहंकाराचा वारा न लागो, माझ्यासाठी आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीराया. मी चाकर आहे यातच फार मोठं आहे, तू मालक आहेस हाच माझा मोठेपणा आहे. होईन भिकारी पंढरीचा वार करे. अरे भिकारी व्हायला तयार आहे पण तुझ्या दारातला, बाकी कोणाच्या नाही. लाज बाळगणार नाही तुझ्या दारात, बाकी कुठं नतमस्तक होणार नाही. आणि जर मी असं वागलो तर मला माहीत आहे माझ्या कुळाला आयुष्य कमी पडणार नाही. माकडाला दारू पाजली, कुणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला माहीत नाही. माणसं म्हणतात इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त पेट आहे का? बरं, ते बिचारे प्रामाणिक तरी येत महाराज बरं का, तेवढ्या एकाने हात तरी वर केला. पण मी काय म्हणते, मला नाही कळायचं, त्याला कळेल ना, देवाला तर कळेल की नाही. अवघड आहे, माणसं मान्य करत नाही दादा. चुका तर करतात पण करत जा, से सॉरी, ॲक्सेप्ट करायचं सोडून द्यायचं. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, फक्त मान्य करायची ताकद ठेवत जा. मला सांगा, माकडाला दारू पाजल्यावर माकड किती चंचल होईल? माणसाला पिला तर माणसं म्हणतात कळत नाही, मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितलं का तुम्ही? कुठं पडतं ते? कडला. त्याला माहित आहे तिकडं राहतंय, मधी पडल्यावर जातंय महाराज बरं का, सगळं कळतंय, नाटकं करतंय. खरं सांगा माय, रात्री मार मार बायकोला मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वावळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागत्यात, खा. खातील का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत ना त्या, सगळं कळतं. आणि ते डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, या पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते, असं रातचं दिलं असतं झोपीत, घे मुली असती घे जानवरा. लय त्रास आहे रे. विनंती आहे, इथे एकच पर्याय, संगत, सत्य स्वीकारायचं. चांगल्याची संगत लागली की चुकीच्या मार्गाला जात नाही माणूस. मग आधीच ते माकड, त्याला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळेल? मर्कटो सुरापानम यत वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात. इतकं बेकार आहे देवा. अरे याच्या कल्पनेच्या पाठीमागे लागून मला चालणार आहे का? मला सुखी राहण्यासाठी ठेविले आनंद, भगवंताने जे दिलंय त्याच्यातच सुखी राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला हे नाकारता आलं पाहिजे. काय नाकारायचंय? कल्पना नाकारली पण आहे त्याचा गर्व आहे ना, मी केला याचा अहंकार आहे. नको देवा, अहंकार तर सोड, अहंकार एवढी पात्रता नाही. अहंकार देवाला आणि संताला येतो, आपण फक्त वाऱ्यातच आहे, नुसत्या वाऱ्यानंच आपली बेजारी केली आहे. नको देवा, राजस जरी असलो तरी तुझा आहे, तुझ्या मुळं आहे याची जाण ठेव. काही नाही, काहीच नाही जमलं, कमीत कमी निदान म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी. काही माणसं म्हणले आजपर्यंत काहीच कीर्तन नाही कळलं, काही हरकत नाही. निदान पांडुरंग म्हणाल की नाही, विठ्ठल म्हणाल की नाही, रामकृष्ण म्हणाल, तेवढं करा. काय करायचं? फक्त भजन. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राधा माताचं नाव घेतलं की देव येतो. लोकांनी उगा काही बोबाटा, मला वाईट वाटतं दादा, ही माणसं जेव्हा राधाकृष्णाला फक्त प्रेमाचंच नाव देतात ना, फार शोकांतिका वाटते. राधाकृष्ण प्रेम नाही, राधाकृष्ण भक्ती आहे, राधाकृष्ण वात्सल्य आहे. राधाकृष्ण किती प्रेम पवित्र असावं याचं परिपूर्ण उदाहरण आहे. आमच्या पोरांनी वाटोळं करून टाकलं त्या राधाकृष्णाचं. तू माझी राधन मी तुझा किसन, हां शिमडी राधन विमलवाला कृष्ण. कसं रे दादा, नाही हो आपली पात्रता, ना माझी ना तुमची, कोणाचीच राधेच्या पायाची धूळ व्हायची सुद्धा पात्रता नाही. नको देवा, काय आहे ती राधा? मिठे रस से भर्यो री, मीठे रस से भर्यो री, राधा रानी लागे, महारानी लागे,
म्हणे खारो खारो जमुना जीरो पाणी लागे म्हणे खारो खारो जमुना जीरो पानी लागे मीठे रस से भरी हरि बोल मीठे रस से भरी राधा रानी लागे महारानी लागे मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे राधे 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 आ जमुना मैया खारी खारी राधा बोलियो ए जमुना रे तो बताए बरसाने बिंदु राधा जी को राधे राधे लागे राधे लागे मने खारो खारो जमुना जी को पानी लागे मने खारो खारो जमुना जी पानी लागे ले बर का राधा 22 वर्षाच्या आहेत त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे आहेत राधा मोठे आहेत बर का कृष्ण लहान आहेत राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय अशा राधा दारात न चालल्या आणि यशोदा मातेला कृष्णानं सांगावं राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरो ब्याह ओ माँ मैया रचा दो मेरो ब्याह यशोदा माता सांगतायत उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह वो कितनी गोरी है तू कितना काला है वो कितनी गोरी है तू कितना काला है ओ कान्हा कसं वाटेल ते देवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही चांगलं नाही दिसायचं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना राहिला का आता ती बघ ना किती देखणी आहे तू बघ ना कसा आहे आमोशाच्या चंद्रासारखा जमल का तुमचं ओ मैया कैसे भी करो ऐसे रचा दो मेरो ब्याह ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो ब्याह ओ कान्हा कैसे रचा दूं तेरो कसं बी कर पण हीच पाहिजे असं कृष्ण म्हणायचे महाराज देव म्हणायच्या असं नाही चालत देवा अगदी निकलंकित निरपेक्षित निस्वार्थी ते प्रेम आहे त्या राधेचा आज जन्म सोहळा खरं तर भक्ती शिकायची तर राधेचं चिंतन करावं माझ्या ज्ञानोबा तुकोबा सांगतात त्यांच्यासारखं होता यावं काही नाही जमलं देवा तर कमीत कमी और जी विचार करा ना अख्खं विश्व ज्याच्यावर प्रेम करतं तो जिच्यासाठी जिच्या प्रेमासाठी तरसतो तिचा अधिकार काय असेल देवा हे मिळवायचं असेल ना तर बाकी सगळा अहंकार सोडावा लागेल तुझ्यासारखं व्हावं लागेल आणि तुझ्यासारखं होण्यासाठी मला मीपणा करून चालणार या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे आणि अशी अवस्था पाहिजे असेल अंकाराचा वारा न लागो राजसा माझा आणि याच्यासाठी पर्याय एकच आहे फक्त भजन विठो पाय रखो मा हरी
अडचण जास्त होती, बाकी काही नाही महाराज बरं का. पण सुंदर नामचिंतनाचा अट्टास देवा, काही नको, मुखात कमीत कमी निदान तुझं नाव असू दे. नामदेवराय सांगतात काही नाही केलं तरी चालेल, मुखात फक्त पांडुरंग म्हणा, माझं पांडुरंग तुमचं कल्याण करेल. नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास माननीय श्री लक्ष्मण पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अगदी आयुष्य समाजाची सेवा करत करत पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनाचा अट्टहास करण्याचा सोहळा त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माझ्याकडे आला. खरंच सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. अगदी सर्व संयोजक आयोजक नियोजकांच्या माध्यमातून बोलू नका. हा सुंदर सगळा सोहळा ती हे द्या माझ्याकडे मगाचं. सर्व सुंदर गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज असतील, हरिभक्तपरायण शुभम महाराज असतील, हरिभक्तपरायण भगत महाराज असतील, हरिभक्तपरायण लोकेश महाराज असतील, या सगळ्या गुणवंत मंडळीच्या सानिध्यामध्ये हा कीर्तन सोहळा गोड झाला. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी तुम्ही मंडळी तरीसुद्धा माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला साथ केलीत. तुमच्या या मोठेपणाला साष्टांग दंडवत आहे माझा. त्याचबरोबर ही लहान लहान मुलं आज या वयात इथं उभं आहेत ना, हे पुढं जाऊन पैसे कमवतील नाही कमवतील याची खात्री देणार नाही, पण जी लेकरं इथं आहेत ती लेकरं धर्माचं मायबापाचं नाव मोठं करतील हा विश्वास मात्र मी देते. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्यांच्या आयोजनातून ही सेवा माझ्याकडे आली असे हरिभक्तपरायण कुंदन महाराज, त्यांचे देखील मनस्वी आभार. आपल्या गावामध्ये एक कीर्तनकार असणं, एक संप्रदायाचं वैशिष्ट्य चालवणारं व्यक्तिमत्व असणं हे गावाचं भाग्य आहे की गावामध्ये एक कीर्तनकार आहे ज्याच्यामुळे वारकरी संप्रदाय परिपूर्ण आहे. म्हणून कुंदन महाराजांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून मग शिवशाही प्रतिष्ठान असेल, स्वर्गवर्षी बापूजी युवा फाउंडेशन असेल, शिवबा मित्रमंडळ, नवदुर्गा मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, हनुमान जन्मोत्सव समिती, चक्रधर मित्रमंडळ, शहीद बाळासाहेब पाटील मित्रमंडळ, आरंभ मित्रमंडळ, क्रांती मित्रमंडळ, साई श्रद्धा मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, एकलव्य मित्रमंडळ, ही नावं जरी वेगवेगळी असली ना तरी या सगळ्यांनी मिळून कीर्तन केलंय म्हणजे हे वैष्णव मित्रमंडळ म्हणायला हरकत नाही मला. सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर नियोजन केलं. तुम्ही बहुसंख्येने आलात. एवढ्या पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हा सुंदर सोहळा ओके काही नाही, तुम्ही लई विचार करू नका, काही महत्वाचं नव्हतं महाराज बरं का. लोक काय करतात, एखादी चिठ्ठी दिली, कानात काय सांगितलं, अख्खं कीर्तन सोडून देतात. कानात काहीतरी सांगितलं आणि कानात काहीतरी हेच राहतं लक्षात. काही नाही, फक्त कीर्तन झाल्यावर सत्कार आहे एवढंच त्यांनी सांगितलं, बाकीचं मी सांगणार नाही महाराज बरं का. त्याच्यामुळं अगदी गोड तुम्ही सगळी मंडळी, सुंदर विनेकरी, अगदी गोड, अगदी नामदेव स्वरूपी असणारा विनेकरी महाराज बरं का, त्याचे देखील मनस्वी आभार. अगदी आई लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या दोन्ही मुली, ह्या दोघींच्याही मनस्वी आभार. एवढं मी बोलते त्यामुळं मला उभं राहायचं अवघड नाही, पण अगदी सामर्थ्याने एवढ्या कमी वयात समाजाला न घाबरता कीर्तनात कीर्तनकाराचं सामर्थ्य म्हणून उभं राहिला. खरंच ह्या दोघींचे मनस्वी आभार. गोड, अगदी गोड दिसत आहेत लक्ष्मी स्वरूप, त्या दोघींचेही मनस्वी आभार. त्याचबरोबर सगळे उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. कीर्तनात व्यक्तिमहत्व, कीर्तनाची जाण असणारच लागतं, कारण लाखाची सिस्टीम लावा पण जर ऑपरेटर संप्रदायाची जाण असणारा नसेल तर कीर्तन चांगलं होत, कारण इथं धिंगाणा चालत नाही. बाकी काय निस्ता बेस द्या आणि इको द्या महाराज बरं का, तेच वेगळं. त्यांचे देखील मनस्वी आभार. कॅमेरेवाले दादा, बिचाऱ्या कॅमेरेवाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या गावाचे फोटो काढतात पण त्यांचा फोटोच कुणी करीत नाही महाराज बरं का. हा ना, केशवबाबा म्हणतात, केशवबाबा उकळीकर म्हणतात कॅमेरा, कॅमेरा म्हणजे कॅमेरा सब तेरा महाराज बरं का. त्या कॅमेरावाल्याचं बिचाराचं काहीच नसतं स्वतःचं. त्याच्यामुळे कॅमेरेवाले दादा बरं परेशानी इतकी, लोक उभं राहू देत नाहीत, महागा उगं पेंटीला बस खाली बस, आम्हाला बघू दे बस महाराज बरं का. बरी पंचायत असती मरणाची. त्याच्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. त्यांच्यामुळं आमचा चेहरा समोर जरी नाही आला तरी तुमच्यापर्यंत पोचतो. आता तुम्ही एवढे जमलात, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आलेत. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची, एवढाच मेळ आहे महाराज यांचा. पण तुम्हाला एक सांगू का, कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे
कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, ताकद व्यासपीठात असते माणसात. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे, कोणाकडे कमी कोणाकडे जास्त आहे, पण याचा अर्थ मी मोठा असं होत नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांची मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. फक्त विनंती आहे, जोपर्यंत ज्ञानदेव तुकाराम होत नाही तोपर्यंत कुणीच व्यासपीठ सोडायचं नाही. आपल्या धर्माची आपण संरक्षण करायची, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. सगळ्यांच्या मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली.